श्री क्षेत्र माहूर येथील शासकीय विश्रामगृहात 4 जानेवारी रोजी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक पार पडली। या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करणे आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत गाडे पाटील यांनी राजकीय विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये हिंदू मुस्लिम असा भेदाभेद सुरू केला असून हे केवळ ध्रुवीकरणाचे राजकारण असल्याचा आरोप त्यांनी केला। भाजप हा भ्रष्टाचारी आणि लुटारूंचा पक्ष असल्याची टीका करत प्रशासकीय काळात सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने अधिकाऱ्यांनी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा दावा त्यांनी केला। पक्षात कर्तव्याच्या आधारावर सर्वांना समान न्याय दिला जाईल आणि आगामी काळात समाजातील सर्व घटकांच्या प्रश्नांसाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। या बैठकीला तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाडे, संग्राम देशमुख, आकाश गिरी, मोहन राठोड, किसन राठोड, जब्बार भाई, गफार भाई आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आढावा बैठक होती। या बैठकीचं प्रमुख कारण असं होतं की गेल्या अनेक वर्षापासून माहूर हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे, शहर म्हणून विशेष जर पाहिलं तर। बाकी युती आणि आघाड्यांमध्ये हे राष्ट्रवादीकडेही जागा असल्या कारणामुळे या ठिकाणावरती विधानसभेला काही आमचा आमदार नाही। पण गेल्या 1-1.5 वर्षात अनेक घडामोडी घडल्या आणि इथले प्रमुख नेते भाजपवासी झाले। त्यानंतर माहूर काँग्रेस ही तुलनेनं कमकुवत झाली आणि म्हणून नव्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देऊन इथली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी, इथली युवक काँग्रेस मजबूत करण्यासाठी आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यासाठी आजची ही बैठक एकंदरीतरित्या घेण्यात आलेली होती। या बैठकीला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आणि लवकरच माहूर तालुका अध्यक्ष आणि शहराध्यक्ष याच्या निवडीची आम्ही घोषणा करणार आहोत। आज आम्ही सचिन बेहेरे यांना माहूरच्या प्रभारी युवक काँग्रेस तालुका अध्यक्षपदी, त्याचबरोबर सय्यद सलमान काझी यांची माहूर शहरांच्या प्रभारी शहराध्यक्षपदी आज आम्ही निवड केलेली आहे। त्याचबरोबर लवकरच किनवट माहूर विधानसभेचा अध्यक्ष देखील नियुक्त केला जाणार आहे। युवक काँग्रेस या तालुक्यामध्ये लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावरती उतरणार आहे। अगोदरचं काय होतं ते माहिती नाही, पण इथून पुढे काम करेल त्याला संधी द्यायची ही भूमिका घेऊन आणि भारतीय जनता पक्षाचे इथं आमदार आहेत, सर्वसामान्यांचे असंख्य प्रश्न आहेत, मग आदिवासींचे प्रश्न असतील, बंजारा समाजाचे प्रश्न असतील, त्याचबरोबर अल्पसंख्याकांचे, दलितांचे असे असंख्य प्रश्न माहूरमध्ये आहेत। आज रस्त्याचे प्रश्न आहेत माहूरमधले, रोजगाराचा प्रश्न या ठिकाणावरती आहे। हा मोठा विस्तीर्ण पसरलेला मतदारसंघ आहे, मोठी वनराई या ठिकाणावरती आहे। त्यामुळे हे असंख्य प्रश्न जे लोकांचे आहेत ते प्रलंबित आहेत। त्या प्रलंबित प्रश्नावरती युवक काँग्रेस रस्त्यावरती उतरून लढणार आहे आणि त्याच्याच नियोजनासाठी नवे शिलेदार नेमण्यासाठी आणि शोधण्यासाठी आजची ही बैठक होती। खरं तर या जिल्ह्याचे नेतृत्व ज्यांच्या हातात काँग्रेस पक्षानं दिलं होतं त्यांनी या जिल्ह्यामध्येच अशा प्रकारे काही संस्थानिकांच्या हातामध्ये पक्ष दिलेला होता, पण काँग्रेस पक्षानं त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केला। जे नांदेडला घडलं तेच माहूरला घडलं। माहूरला देखील ज्यांच्या कुटुंबामध्ये काँग्रेस पक्षानं जबाबदारी दिली त्यांनी प्रायव्हेट लिमिटेड काँग्रेस पक्षाला केलं आणि विधानसभेचं अध्यक्षपद घरातच, तालुक्याचं अध्यक्षपद घरातच, जिल्ह्याचं उपाध्यक्षपद घरातच, जिल्ह्याचं अध्यक्षपद पण त्यांच्याकडे होतं। अनेक वर्ष ते जिल्हाध्यक्ष होते, पण त्या काळामध्ये त्यांनी दरबारी राजकारण करून अशोकरावांच्या समोर मुद्रा घालण्याचं काम केलं, त्याच्या पलीकडे दुसरं काही केलेलं नाही। त्यामुळं ती काँग्रेस वेगळी होती। आता जी काँग्रेस आहे ही काँग्रेस ही सर्वसामान्यांची आहे आणि जसं तुम्ही विचारलं की लोकांपर्यंत जाईल का, तर हे काँग्रेस पक्षाला लिमिटेड करणारे लोक आज भाजपमध्ये निघून जाणं हाच पहिला संकेत होता की ही काँग्रेस, माहूरची काँग्रेस आता जनसामान्यांची झालेली आहे, नांदेडची काँग्रेस आता जनसामान्यांची झालेली आहे। आणि आता ज्या लोकांना मी पद वाटप या ठिकाणावरती केले, सचिन असेल किंवा सलमान असेल किंवा आमचे तालुकाध्यक्ष आनंदराव तुपदाळे असतील किंवा राठोड असतील, ही सगळी जी मंडळी आहे
ही सामान्य कुटुंबातली, यांच्या कुटुंबात कुठलाही राजकीय वारसा नाहीये आणि इथून पुढे सुद्धा आम्ही जी संघटन बांधणी आणि कार्यकारिणी करू ते सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातले होतकरू, ज्यांना राजकारणात काम करण्याची, लोकांच्या प्रश्नावरती लढण्याची तयारी आणि इच्छा आहे अशा लोकांपर्यंत असेल। आणि 2029ला किनवट माहूर विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाचा आमदार असेल हे मी अत्यंत विश्वासाने या ठिकाणी सांगतो। विषय असा आहे की अगोदर जर विरोधकांबद्दल सांगायचं म्हटलं तर जे काही माजी मुख्यमंत्र्यांनी विधान केलं, भाजपच्या नेत्यांनी, अशोक चव्हाणांनी, ते विधान आज जे त्या पक्षामध्ये गेलेले आहेत भ्रष्टाचार लपवण्यासाठी, तो पक्षच मुळात सर्व भ्रष्टाचारांना एकत्रित घेऊन देशातील हिंदू मुस्लिमांच्या मध्ये वाद निर्माण करून मतांचं ध्रुवीकरण करून त्या ध्रुवीकरणावरती पोट भरणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे। आज भाजप म्हणजे लुटारूंचा पक्ष झालेला आहे। त्यामुळं त्यांनी फक्त हे हिंदूंचंच करायचे ना आम्हाला मुस्लिम नकोय असं म्हणणं, निवडणुकीच्या तोंडावरती मतांचं ध्रुवीकरण करण्याचा तो प्रयत्न आहे, नंबर 1। नंबर 2, काँग्रेस पक्षामध्ये कुणाचा वाटा किती असेल तर आमचा पक्ष हा धर्मनिरपेक्ष आणि सेक्युलर पक्ष आहे। आम्ही कुठल्याही एक धर्म म्हणून संधी देत नाही। गुणवत्ता, त्याचबरोबर पक्षनिष्ठा आणि लोकांप्रती असलेलं त्या कार्यकर्त्याचं काम बघून काँग्रेस पक्ष हा संधी देतो। निश्चित पद्धतीनं आज संघटनात्मक पातळीवरती जरी आम्ही कमी पडत असलो काही ठिकाणावरती, तरी देखील मुस्लिमांनाही वाटा असेल, हिंदूंनाही वाटा काँग्रेस पक्षामध्ये असेल, दलितांनाही वाटा असेल, सर्व समावेशक 18 पगड जाती 12 बलुतेदारांना सोबत घेऊन चालणारा आमचा पक्ष आहे, नंबर 1। नंबर 2, जे भ्रष्टाचारी आज भाजपमध्ये गेलेले आहेत, त्याचबरोबर जी भ्रष्ट व्यवस्था आहे, मधल्या काळात प्रशासक राज होतं, तुमच्या इथली तरी निवडणूक माहूरची झाली, पण आज नांदेड महानगरपालिका असेल किंवा अनेक नगर परिषदांवरती प्रशासक राज होतं आणि या प्रशासक राजमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांनी केला आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी केला। तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून इथून पुढे असे सगळ्या भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढून त्याला वाचा फोडून त्याच्या विरोधामध्ये जोपर्यंत हे भ्रष्टाचार करणाऱ्यांवरती कार्यवाही होणार नाही तोपर्यंत युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही आंदोलन आणि मोर्चे करत आहोत। काँग्रेस पक्षाचे 6 नगरसेवक या ठिकाणावरती निवडून आलेले होते, त्यातले 3 नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे, नंबर 1। त्याच्यावरती लवकरच शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत आम्ही जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षाला विनंती करू आणि त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, मुद्दा क्रमांक 1। नंबर 2, जे 3 नगरसेवक आमच्याकडे आहेत त्यांनी त्या सभागृहामध्ये आवाज उठवावा यासाठी आम्ही त्यांनाही सांगू आणि जिल्हाध्यक्षांनाही तशा त्यांना सूचना द्यायला लावू, नंबर 2। नंबर 3, घरकुलाचा प्रश्न माहूर नगर परिषदेमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे। सर्वसामान्य लोक त्यामुळे होरपळून निघत आहेत आणि जाणीवपूर्वक यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक ज्यांनी त्यांना मतदान केलेलं नाही अशा गोरगरिबांना घरकुलाबाबत छळण्याचं काम, पिळवणुकीचं काम करत आहेत। ही सत्ता काय त्यांच्या बापाच्या घरची नाहीये। त्यामुळं इथून पुढे याबद्दल आमचे तालुकाध्यक्ष आनंद तुपदाळे आणि त्यांच्या टीमनं अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहे, रस्त्यावरती उतरून आंदोलन केलेलं आहे आणि इथून पुढे आम्ही सातत्यानं करत राहू। मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी बोलेल, त्याचबरोबर वरती यामध्ये नगरविकास खात्याच्या अंतर्गत जे येते तर मी वरती देखील प्रधान सचिव जे या खात्याचे आहेत त्यांच्याशी मी स्वतः पत्रव्यवहार करून आम्ही कार्यालयीन पातळीवरती पण लढू आणि प्रशासनाला इतर रस्त्यावरती उतरून आम्ही धारेवरती धरू आणि सत्ताधारी करत नसतील तर त्यांना लोकांचे घरकुलाचे बिल आणि देयक जेवढे काही आहेत ते देण्यासाठी आम्ही त्यांना धारेवरती धरून त्यांच्याकडनं करून घेऊ। काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन होईल आणि त्या सगळ्यांना न्याय मिळेल शब्द मी या ठिकाणावरती देतो। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।